जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण जे काही सध्या माहिती सांगणार आहोत ती म्हणजे जे काही आपल्या गावातील जे काही माहिती असते, जे काही आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जो काही शासकीय निधी येतो, जे गटर असू द्या, लाईट दुरुस्ती असू द्या, किंवा समाज मंदिर बांधणे असू द्या, किंवा एखादं मंदिर बांधणं असू द्या, किंवा सॉरी गावातील जितकी जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला जर काढायची असेल आणि जो काही निधी आलेला आहे तो सरपंचांनी, जे काही ग्रामसेवक आहेत ते दोन्ही मिळून यांनी जो काही निधी कोणत्या गोष्टीवर, कुठल्या कामावरती किती खर्च केला आहे, कधी केला आहे आणि केव्हा केलेला आहे, सर्वच डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर बघा, ई ग्राम स्वराज ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला फायनल प्रोग्रेस रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक जे काही अकाउंटिंग एंटिटी वीस रिपोर्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅश बुक रिपोर्ट करायचे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज येईल, त्याला मंथली विशेष करून घ्यायचं आहे। बघा, मंथली विश, त्या तुम्हाला फायनल वर्ष म्हणजे तुम्हाला कुठल्या वर्षीची माहिती पाहिजे त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणजे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। आपलं राज्य आहे महाराष्ट्र, तर त्याला क्लिक केल्यानंतर बघा पुढे जे काही येतं ती विलेज पंचायतला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचं जे काही तालुका आहे तो तालुक्याला सिलेक्ट करायचा आहे। पुढे तुमचं जे काही गाव आहे त्याला सुद्धा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, मी क्लिक केलं। त्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्यातील माहिती पाहिजे तुम्हाला, तर त्याला मला एप्रिल महिन्यात पाहिजे तर मी एप्रिलमध्ये करतोय आणि पुढे हे कॅप्चा जो आहे तो कॅप्चा भरून घेतोय मित्रांनो। तर बघा, मी कॅप्चा भरून घेतोय। कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला जे काही पुढील गेट रिपोर्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं हे टोटल पेज येणार आहे। बघा, हे पेज कसं आहे बघा, गावाची माहिती धोत्री आहे, पूर्ण एप्रिल 24-25 महिना आणि जे काही खर्च आहे तो इथं खर्च एकंदरीत दाखवला जातो कुठल्या महिन्यामध्ये केलेला आहे। तर इथे बघा 25 एप्रिल 2024 मध्ये खर्च केलेला आहे। तर कशावरती केलेला आहे बघा, तर इथं दिलेला आहे CCTV विलेज, म्हणजेच गावामध्ये जे काही CCTV बसवण्यात आलेला आहे त्याचा खर्च तुम्हाला इथं दिसत असेल तर तो खर्च आहे 91,000 रुपये। 91,000 हे तुम्हाला दिसत असेल। तर अशा पद्धतीने गावामध्ये निधी किती आला, कुठे आला आणि तो किती खर्च करण्यात आला आणि कशावरती खर्च करण्यात आला हे एकंदरीत टोटल अशी माहिती तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ आवडल्यास, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर मात्र करायला विसरू नका। जय हिंद।